हॅलो फ्रेंड्स, तर कॅप्रॉन रिगार्डेड एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे. त्यामध्ये कॅप्रॉनची जी डेट आहे ते एक्सचेंज झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कॅप्रॉनची जे नवीन डेट आहे ते काय राहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, 24/9/2025ला तुमचे कॅप्रॉन फेरी क्रमांक 1 साठी तात्पुरत्या श्रेणीनुसार जागेंचे सीट मॅट्रिक प्रदर्शन होईल. तसेच 25/9/2025 तर 27/9/2025 पर्यंत उमेदवाराने लॉग इनद्वारे कॅप्रॉन फेरी क्रमांक 1 च्या पर्याय फॉर्मचे ऑनलाईन सबमिशन आणि पुष्टीकरण होईल. तसेच 29/9/2025ला कॅप्रॉन फेरी क्रमांक 1 च्या तात्पुरत्या वाटपाचे प्रदर्शन होईल. म्हणजे 29 तारखेला तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आणि तुम्ही ते कॉलेज घेऊ शकाल. तसेच 30/9/2025ला तुमचे कॅप्रॉन फेरी क्रमांक 1 च्या वाटपानुसार उमेदवाराने त्याच्या किंवा तिच्या लॉग इनद्वारे देऊ केलेल्या जागेवर प्रवेश स्वीकारणे. म्हणजे तुम्हाला 30 तारखेला त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ते कॉलेज घ्यावं लागेल आणि उमेदवाराने कॅप्रॉन फेरी क्रमांक 1 मध्ये त्याला किंवा तिला केलेल्या जागेच्या वाटपाची स्वतः पडताळणी त्याच्या लॉग इनद्वारे घोषणा स्वीकारणे. तसेच पहा, 30/9/2025ला तुमचे कॅप्रॉन फेरी क्रमांक 1 च्या वाटपानुसार उमेदवाराने त्याच्या किंवा तिच्या लॉग इनद्वारे देऊ केलेल्या जागेवर प्रवेश स्वीकारणे. म्हणजे तुम्हाला 30 तारखेला कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ते कॉलेज घ्यावं लागेल. म्हणजे उमेदवाराने कॅप्रॉन फेरी क्रमांक 1 मध्ये त्याला किंवा तिला केलेल्या जागेच्या वाटपाची स्वतः पडताळणी त्याच्या लॉग इनद्वारे घोषणा स्वीकारून करावी आणि अर्जात उमेदवाराने केलेल्या पात्रात गुण, श्रेणी, लिंग आरक्षण, विशिष्ट आरक्षण इत्यादींशी संबंधित त्याच्या किंवा तिचा दावा बरोबर असल्याचे आणि त्याच्या किंवा तिच्या दावे सिद्ध करण्यासाठी अपलोड केलेले संबंधित कागदपत्रे प्रमाणित आणि बरोबर असल्याचे प्रमाणित करावे. जर उमेदवाराने केलेला दावा चुकीचा असल्यास आढळले आणि तो किंवा तिला चूक दुरुस्त करायची असेल, माहिती पुस्तिकेत दिलेले नियम 9 च्या उपनियम च्या कलम नुसार चूक उमेदवाराने त्याच्या किंवा तिच्या लॉग इनद्वारे फक्त ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवावी. तसेच ज्या उमेदवारांना पहिल्या फेरीमध्ये त्याच्या पहिल्या पसंतीनुसार जागा वाटप करण्यात आली आहे, स्वयंचलितपणे गोठवलेले त्यांनी त्यांच्या लॉग इनद्वारे ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृत शुल्क भरावे आणि असे उमेदवार पुढील फेरीत सहभागी होण्यास पात्र राहणार नाहीत. म्हणजे जर एखाद्या स्टुडंटला पहिल्याच फेरीत पहिलंच कॉलेज मिळालं तर त्या मुलाला ते कॉलेज घ्यावंच लागेल आणि तो मुलगा पुढच्या फेरीसाठी पात्र राहणार नाही. तसेच ज्या उमेदवारांनी पहिल्या पसंती व्यतिरिक्त इतर जागा वाटप केल्या आहेत आणि त्यांच्या लॉग इनद्वारे फेरी क्रमांक 1 मध्ये त्याचे वाटप स्वतः गोठवले आहे, त्यांनी जागा स्वीकारावी आणि ऑनलाईन पद्धतीने जागा स्वीकृत शुल्क भरावे. असे उमेदवार पुढील फेरीत सहभागी होण्यास पात्र राहणार नाहीत. उमेदवारांनी हा पर्याय काळजीपूर्वक वापरावा. तसेच ज्या उमेदवारांनी पहिल्या पसंती व्यतिरिक्त इतर जागा वाटप केल्या आहेत आणि त्यानंतरच्या फेरीत सुधारणा हवी आहे, त्यांनी फेरी क्रमांक 1 मध्ये नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट पर्याय निवडून ती जागा स्वीकारून जागा स्वीकारावी आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या लॉग इनद्वारे जागा स्वीकृत शुल्क भरावे. तसेच 30/9/2025ला तुमचे कॅप्रॉन फेरी क्रमांक 1 नंतर आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून प्रवेश निश्चित करण्यासाठी वाटप केलेल्या संस्थेला अहवाल देणे आणि अर्ज भरणे. वरील कलम 9 नुसार जागा स्वीकारलेल्या उमेदवारांनी प्रवेश निश्चितसाठी वाटप केलेल्या संस्थेला अहवाल देणे आवश्यक आहे. संस्था आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करेल आणि उमेदवारांचे प्रवेश इन्स्टिट्यूट लॉग इनद्वारे ऑनलाईन सिस्टममध्ये अपलोड करेल आणि उमेदवाराला प्रवेश पुष्टीकरणाची सिस्टम जनरेट पावती आणि शुल्क भरलेली पावती देईल. जर असे आढळून आले की उमेदवाराला वाटप केलेली जागा उमेदवाराने अर्जामध्ये केलेल्या खोट्या दाव्यांवर आहे, तर संस्था अशा उमेदवाराला प्रवेश देणार नाही आणि असा उमेदवार त्याच्या किंवा तिच्या लॉग इनद्वारे तक्रार करेल. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कॅप्रॉन 2 चे नियम. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक ऑप्शन येईल हाईपचं, तर हाईप पण करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल.